तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MMRDA जो नवीन पेपर पॅटर्न आहे तो। ॲक्च्युली पेपर पॅटर्न नवीन नाही आहे, हे गोष्ट सगळ्या ऑलरेडी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये डिस्कस केल्या होत्या, पण बऱ्याच मुलांना त्याबाबत माहिती नाही आहे। त्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करूया। पेपर पॅटर्न काय आहे, कसं त्याच्यासाठी प्रिपरेशन करायचं, कसं सॉल्व करायचं आणि त्याच्याबाबत आपण इन्फॉर्मेशन घेऊया। तर हा एक्झाम पॅटर्न काय नवीन कुठून आलेला नाही आहे, ऑलरेडी जो आपला ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्ही जाऊन आत्तासुद्धा चेक करू शकता। त्याच्यामध्ये 20.8 हा त्यांनी पॉईंट दिलेला आहे। ह्याच्यामध्ये ग्रुप वाईज टाईम सेटर, त्याचा अर्थ काय एक्सप्लेन पण केलं त्यांनी की बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रत्येक विषयामधील सोपे, मध्यम व कठीण प्रश्न गटामध्ये अंतर्भूत करून त्यानुसार प्रत्येक गटासाठी वेळ निश्चित करून त्याप्रमाणे परीक्षेमध्ये ग्रुप लेवल टायमरची अंमलबजावणी करण्यात येईल। याचा अर्थ काय की ते त्याच्यामध्ये डिफरंट ग्रुप्स करतील। त्याच्यामध्ये सोप्या क्वेश्चनचा एक ग्रुप असेल, मीडियम लेवल क्वेश्चन, मीडियम डिफिकल्टी लेवलचा एक ग्रुप असेल आणि हार्ड लेवलचा कठीण प्रश्नांचा एक ग्रुप असेल। आणि अशा प्रकारे डिफरंट ग्रुप करून त्या प्रत्येकाचा एक टायमिंग सेट करून ठेवलेला असेल आणि त्या प्रत्येक टायमिंगनुसारच तुम्हाला तो पर्टिक्युलर ग्रुप आहे तो सॉल्व करायचा आहे। तर टेंटेटिव्हली आपण एक्सपेक्टेड करू शकतो की त्याचा एक्झाम पॅटर्न कसा आपल्याला दिसू शकतो ते आपण आता बघूया की कशा प्रकारचा येऊ शकतो। आपल्याला टोटल 100 प्रश्न येणार आहेत, राईट। आपल्याला टोटल 100 क्वेश्चन्स आहेत आणि टोटल 2 आवर्सचा आपल्याकडे टायमिंग असणार आहे। तर त्यांनी जसं सांगितलं तसं आपण एक प्रेडिक्ट करतो की कसं असू शकतं, इझी, मीडियम, हार्ड आणि एक मिक्स लेवलचं असू शकतं। बिकॉज टोटल आपल्याला 200 मार्क्स आहेत, 200 मार्क्स आहेत तर ते डिस्ट्रीब्यूट करणं 3 ह्याच्यामध्ये थोडं अनइक्वल होईल। तर त्याच्यामुळे असं प्रोबॅबिलिटी आपण म्हणू शकतो की टोटल 4 ग्रुप असू शकतील, ज्याच्यामध्ये प्रत्येक पार्टमध्ये, प्रत्येक ग्रुपमध्ये 25-25 क्वेश्चन्स असू शकतील आणि प्रत्येक ग्रुप सॉल्व करण्यासाठी आपल्याला 30-30 मिनिटाचा कालावधी असू शकतो। त्याच्यामध्ये इझीचे टोटल 25 क्वेश्चन, मीडियम ग्रुपचे 25 क्वेश्चन, हार्डचे 25 क्वेश्चन आणि चौथा कदाचित त्याच्यामध्ये मिक्स क्वेश्चन असू शकतील। असे टोटल 25 क्वेश्चन आपल्याला दिसू शकतील। तर ह्याच्यामध्ये टोटल 20 क्वेश्चन आहे मराठीचे, तर 4 ग्रुपमध्ये 5-5-5 आहे, इझिली डिवाइड करणं सोयीस्कर होऊ शकतं। 3 ग्रुप जर त्यांनी बनवले, सपोज हा जर पार्ट नसेल तर ह्या अकॉर्डिंग मग नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत ते इन्क्रीज होतील आणि तुमचं जे काय नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे, नंबर जो टाईम आहे तो सुद्धा अनइक्वली डिस्ट्रीब्यूट होऊ शकेल। पण मला असं वाटतं की इक्वली डिस्ट्रीब्यूट देतील आणि त्या हिशोबाने तुमचं कसा टाईम युटिलाइज करायचा तेच जास्त इम्पॉर्टंट ठरेल आणि तेच तुमचं डिसिजन ठरवेल की कोण सिलेक्ट होणार आणि कोण नाही ते। कारण दिलेला टायमिंग आपल्याला कसा युटिलाइज करायचा आहे ते फार महत्त्वाचं होईल अशा वेळेला। तर मराठीचे टोटल 20 क्वेश्चन म्हणजे 5-5-5 असे टोटल 4 ग्रुपमध्ये असतील। इंग्लिश पण सेम। GS-DKचे आपल्याला 10-10 प्रश्न असणार आहेत, त्यामुळे 2-3-3-2 अशा प्रकारे असू शकतील। इंटेलिजन्स टेस्टचे सुद्धा तशाच प्रकारे असू शकतील आणि टेक्निकलचे टोटल आपल्याकडे 40 क्वेश्चन असणार आहे, त्यामुळे ते इक्वली 4 पार्ट असतील तर इक्वली 10-10 सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट होऊ शकतील। ओके, तर आता इझी आणि हार्ड, आता हे तुम्ही कसं सांगू शकाल, कशावरून तुम्हाला समजेल? तर क्वेश्चन बघितल्यावर आपल्याला त्याचा अंदाजा येऊ शकतो। जसं की आता इझी लेवलचं आपण मराठीचे क्वेश्चन बघितलं, सपोज पुढीलपैकी अनेकवचनी रूप शोधा। तर ह्या 4 ऑप्शनपैकी अनेकवचनी रूप शोधणं फार सोपं आहे। रस्ता सिंगल वचनी आहे, रस्त्याचं अनेकवचनी रस्ते होईल, लांडगा लांडगे होतील। कुत्रा हा सिंगल वचनी शब्द आहे आणि त्याचं अनेकवचनी होईल कुत्रे, बरोबर। तर हा इझी कॅटेगरीमध्ये आपण इझिली मोजू शकतो। पण डिफिकल्टी लेवलचा हार्ड केली तर कसं असू शकतो? ब्राह्मणवाडा या शब्दातील समास ओळखा। तर समास ओळखणं बऱ्याच मुलांना जमत नाही, काही जणांना येतं, काही जणांना नाही येत। त्यात पण ब्राह्मणवाडा हा शब्द कदाचित थोडा जास्त कठीण वाटू शकतो, इझिली समजणार नाही। पण हे दोन्ही क्वेश्चन TCSच्या एक्झामला आले होते आणि त्यामुळे TCS अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। तर एकाच पेपरामध्ये ते इझी लेवल आणि हार्ड लेवलसुद्धा आरामात ते इनपुट करू शकतात। ओके, तर त्यामुळे अशा प्रकारचा एक पेपर पॅटर्न आपण एक्सपेक्टेड असू शकतो। जर तुम्ही आत्तापर्यंत तुम्हाला अनअवेअर असाल गोष्ट, तर ही गोष्ट लक्षात ठेवा की अशा प्रकारचा त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सुद्धा दिलेला आहे। तर उद्या असा पेपर आपल्याला दिसला तर चकित होऊ नका, त्याच्यासाठी आपण ऑलरेडी प्रिपेअर होणं फार इम्पॉर्टंट आहे। बघा, क्वेश्चन आपली जी तयारी असेल आपण त्या हिशोबाने सॉल्व करणार। मराठी, इंग्लिश असेल किंवा टेक्निकल, जर तुम्हाला येत असेल तरच तुम्ही सॉल्व करणार। पण जो आपण टाईम, इकडचा टाईम, जो मराठीचा बऱ्याचदा टाईम आपण वापरू शकतो टेक्निकलसाठी वगैरे, किंवा इंग्लिश बऱ्याच जणांचं फार सोपं असतं, त्यांना इझिली होतात, तो टायमिंग ते टेक्निकलला वापरतात क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी, बिकॉज ते कम्पॅरेटिव्ह थोडं डिफिकल्ट असतात। तर अशा वेळेला ते टायमिंग फ्लेक्झिबिलिटी आपल्याला इथे मिळणार नाही आहे। या वेळेला तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला ऑन द स्पॉटच तिथल्या तिथे सॉल्व करावे लागतील आणि आपल्याला असं वाटतं की हा फिक्स टायमिंग असेल
पहिल्यांदा तुमच्यासमोर ग्रुप 1 ओपन होईल, त्याचे तुम्हाला 30 मिनिटासाठी अनलॉक होईल. त्यानंतर डायरेक्टली तो ग्रुप 2 वर जाईल. ह्याच्यामध्ये 25 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करणंच आहे. हे 25 क्वेश्चन तुम्हाला परत दिसून येणार नाही जर अशा प्रकारचा पॅटर्न असेल तर. तर आता हा जो पेपर असेल किंवा ह्या प्रकारचा जर पॅटर्न असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा त्याची आपण ट्रिक बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मोस्ट इम्पॉर्टंट इज की निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही. आपल्याला निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही हे अजूनपर्यंत ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं नाही आहे, पण आपण बाय डिफॉल्ट अज्युम करून चालूया की निगेटिव्ह मार्किंग आहे. बिकॉज आपण वर्स्ट केसमध्ये प्रिपरेशन करूया. जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर ऑब्व्हियसली ह्या पहिल्याच सेक्शन ओपन झाला, ग्रुप 1 ओपन झाला, त्याच्यापैकी जे इझीवाले क्वेश्चन ज्याच्या आपल्याला कन्फर्मेशन माहिती आहे त्याच्यावरच आपण अटेम्प्ट करणार आहोत. आणि जर निगेटिव्ह मार्किंग नसेल, हे थोड्याच दिवसात आपल्याला कदाचित कळेल, नवीन कदाचित हँडआउट येईल किंवा पेपर चालू व्हायच्या आधी सुरुवातीला इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात त्याच्यामधून तुम्हाला समजून येईल. तर जर निगेटिव्ह मार्किंग नसेल, बाय डिफॉल्ट तुम्हाला 25च्या 25 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. आणि असं चारही ग्रुपसाठी म्हणजे टोटल निगेटिव्ह मार्किंग नसेल तर 100 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. तुम्हाला जे येत आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा कॉन्फिडेंटली अटेम्प्ट करा. जे नाही येत आहेत ते तुम्ही नंतर मग प्रॉपर गेस करा आणि त्या हिशोबाने आपण फायनली पेपर देऊन येऊ शकतो. दुसरं की सेक्शन स्विचिंगवाला जो पार्ट आहे तो माझ्या मते ह्याच्यामध्ये अलाउड नसेल. जसे ते 30 मिनिट्स दिलं आहे, पॉसिबिलिटी एक अशी असू शकते की फिक्स तुम्हाला 30च्या 30 मिनटं दिलं असेल. जसं आपण आता एक्सप्लेन केलं, ग्रुप 1 30 मिनिटासाठी संपल्यानंतर पुढच्या 30 मिनिटासाठी ग्रुप 2 ओपन होईल. हा टोटल 1 तास संपल्यानंतर पुढच्या 30 मिनिटासाठी थर्ड ग्रुप ओपन होईल आणि फोर्थ असेल तर फोर्थ ग्रुप. असे 30-30 मिनिटाचे असे 4 पॅटर्न आपण एक्सपेक्ट करू शकतो. सेक्शन स्विचिंग ह्याच्यामध्ये नसायचे चान्सेस आहेत, बिकॉज त्यांनी त्या हिशोबानेच म्हणून ग्रुप टाईम सेट असेच त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, तर त्यामुळे ह्याच्यामध्ये आपली ट्रिक असेल की निगेटिव्ह मार्किंग नसेल, सगळे आपल्याला अटेम्प्ट करायचे. इझी आला तर ऑब्व्हियसली तुमची डिफिकल्टी लेवल सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कळेल. इझी जर आला तर तुम्हाला कळेल की हे इझी क्वेश्चन्स आहेत, आपले पटपट सॉल्व्ह होत आहेत. आणि त्यानंतर मग थोडं मोमेंटम इन्क्रीज करायला बेटर होतं. तर त्यामुळे ह्याच्या बाबतीत पेपर पॅटर्नच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की अजिबात टेन्शन घेऊ नका. बिकॉज जो तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायला येणार तोच तुमच्या कॉम्पिटिटरला येणार आहे. जो रँक 1 घेऊन येणार आहे त्यालासुद्धा तोच पेपर असणार आहे आणि तुम्हालासुद्धा तोच पेपर पॅटर्न असणार आहे. हा पेपर पॅटर्न आत्तापर्यंत बऱ्याचदा एक्झाम आला नव्हता. हा नवीन पॅटर्न आहे, तर त्यामुळे सगळ्यांसाठीच हा थोडा ट्रिकी असू शकतो. कदाचित ज्या मुलांना माहिती नाही आहे त्यांना डायरेक्टली एक्झाममध्ये सरप्राईज होईल, बट जे मुलं हे व्हिडिओ बघतात त्यांना ॲटलीस्ट हा आयडिया तरी येऊन जाईल. तुम्हाला हवं असेल तर पुन्हा एकदा तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट चेक करा, त्याच्यामध्ये हे प्रॉपरली मेन्शन केलेलं आहे. आणि सपोज बाय चान्स ह्यांनी ह्याचा पॅटर्न कॅन्सल केला नवीन हँडआउटमध्ये असेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आपला नेहमीसारखा जो पेपर येणार आहे तसाच येऊ शकतो. पण हा नवीन पेपर पॅटर्न बघून मुलं पेपरमध्ये गोंधळू जाऊ नये त्याच्यासाठी आपण हे इथे डिस्कस करतो. ओके, तर आता ह्याच्यासाठी प्रिपरेशन करण्यासाठी टेस्ट सिरीज वगैरे आहे का, तसं आपल्याला कमेंट पण आलेली, सर एक्झाममध्ये जसं मिस सेक्शन असतात तसे टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा पण आहेत का. तर येस, आपली जी टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे त्याच्यामध्ये 2 टेस्ट आपण ऑलरेडी 2 फुल लेंथच्या टेस्ट आहेत ते तुम्ही आत्तापर्यंत अपिअर करू शकता. टेस्ट सिरीज नंबर 3, 4 आणि 5 अजूनपर्यंत अनलॉक झालेले नाही आहेत. तर ह्या ज्या आहेत त्या मिक्स सेक्शनवर असेल. जसं आपण आता पॅटर्न इथे डिस्कस केला त्या पेपरच्या पॅटर्ननुसार आपण टेस्ट सिरीज नंबर जी 3rd, 4th आणि जी 5th आहे जी अजून अनलॉक करायची बाकी आहे ती मी ह्याच्यासाठीच ठेवली होती, बिकॉज हे मला गोष्ट एक्सप्लेन करायची होती. तर हे एक्सप्लेन केल्यानंतर आपण ही जी टेस्ट सिरीज आहे ते एक एक करत अनलॉक करूया. जर नॉर्मल पेपर पॅटर्न आला तर ह्या 2 टेस्ट सिरीजमुळे आपली प्रॅक्टिस होईल. आणि जसं हा स्पेसिफिक असा वेगळा पेपर पॅटर्न आला तर या उरलेल्या ज्या 3 एक्झाम आहेत त्याच्यावरून आपण तयारी करून एक्झामला जाऊ शकतो. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कुठलाही पेपर पॅटर्न आला तरी आपले जे स्टुडंट आहेत ते वेल प्रिपेअर्ड होऊन या एक्झामसाठी जातील MMRDAच्या. ओके, याच्या व्यतिरिक्त अजून तुमचे काय डाऊट्स असतील मला कमेंटमध्ये विचारू शकता. जसं ही कमेंट आली होती की सर निगेटिव्ह मार्किंग आहे का रॉंग आन्सर्ससाठी, तर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये असं कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे. आणि जसं नवीन हँडआउट आलं तसं जर नवीन काय अपडेट येईल मी तुम्हाला सांगेनच त्या बाबतीत. पण ॲज ऑफ नाव आपण निगेटिव्ह मार्किंग आहे असं आपण कन्सिडर करूया सेफर साईडसाठी. बिकॉज जर तुम्हाला वाटलं की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि तुम्ही सगळे अटेम्प्ट केले चुकले तर बरेच तुमचे निगेटिव्हमध्ये मार्क्स जाऊ शकतात. ओके, आणि अजून एक सरप्राईज अनाउन्समेंट आहे ते मी थोड्याच वेळेस तुम्हाला सांगतो. जर तुम्ही अजूनपर्यंत ही व्हिडिओ बघितली नसेल, लास्ट लेक्चरमध्ये आपण 30 इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज किंवा आपण करंट अफेअर्स म्हणू शकतो आणि इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे रिजनिंग, ॲप्टी, मॅथ्सच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कस केलेले आहेत. डेफिनेटली ही व्हिडिओ बघा, त्याच्यावरून तुम्हाला समजेल की आपलं प्रिपरेशन आहे ते किती बाकी आहे ते. ओके, आणि ह्या व्यतिरिक्त तुमचे अजून काय डाऊट्स असतील तर मला खाली कमेंट करून सांगा. आणि अजून एक सरप्राईज आहे की फ्री टेस्ट आपण ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतोय.
ज्या नवीन पेपर पॅटर्ननुसार जे तुम्हाला आपल्या अमेझिंग इंजिनियर्स या ॲपवरच मिळेल. ओके, फ्री टेस्ट कधी होईल ह्याच्यासाठी एक कंडिशन आहे. ओके, फ्री टेस्ट तेव्हाच अनलॉक होईल किंवा तेव्हाच मी अनाऊन्स करेल जेव्हा मला खाली या व्हिडिओच्या खाली जेव्हा 50 स्टुडंट्स तरी इच्छुक दिसतील ही टेस्ट देण्यासाठी. मला मिनिमम मला 50 कमेंट्स जेव्हा दिसतील असं फ्री टेस्ट असं तुम्ही टाईप करा, म्हणजे मला काउंटिंग करणं इझी होऊन जाईल. जर मिनिमम 50 कमेंट्स जर मला खाली या व्हिडिओ खाली जर मला मिळाल्या तर फ्री टेस्ट आपण नवीन पेपर पॅटर्ननुसार आपल्या ॲपवर लॉन्च करू. ओके, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससुद्धा होऊन जाईल कशी येते. डेफिनेटली एक फ्री टेस्ट आपण ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड करूया, पण मला समजलं पाहिजे की तुम्ही खरंच त्याच्यासाठी जेन्युइनली इंटरेस्टेड आहात. जर 50+ स्टुडंट्सने ह्याच्या खाली कमेंट केली तर आपण डेफिनेटली लवकरात लवकर ही फ्री टेस्ट आहे ती आपल्या अमेझिंग इंजिनियर्स ॲपवर अपलोड करू. ओके, आणि तुम्ही PDF वगैरे जर विचारली असेल, लास्ट लेक्चरची जर PDF वगैरे हवी असेल तर जे क्वेश्चन्स आहे 30 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे मी इथे सांगितलं तर त्याची PDF आहे ते मी ॲपवर आपल्या अपलोड करून देईन फ्री मटेरियल टॅब्समध्ये. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जर कुठले अपडेट्स असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर वगैरे मी अपडेट करत असतो. सगळ्या ज्या लिंक्स आहेत ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. ओके, याच्या व्यतिरिक्त जर अजून काही डाऊट असतील मला कमेंटमध्ये विचारा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत.